बाहेर गावाला जायचं ठरलंय, कारण मिस्टर नाही ना 2 दिवस होळीच्या सुट्ट्या देखील आहे. तर ना आता अर्जंट असल्यामुळे आणि आम्हाला 4 वाजता ट्रेन बी अंबनेरवरून आहे. तर मी इथे पटकन बॅग बिग भरून घेतली. माझे तास सगळे काम बाकी, कारण रविवार बी होता. सकाळी बैठक करायला गेली होती, तिकडून आले, स्वयंपाक बिंपाक केला, जेवण झाले आणि आता 1 वाजलेला आहे. बॅग भरली, आता मी घरातले बाकीचे कामावरून घेते. तर मी तुम्हाला पुढचा प्रवास काय कसा होईल ते दाखवेल. रोबीला मम्मीकडे सोडलं आणि आता आम्ही निघालोय जाण्यासाठी. पवन बी मागं लागतोय, बघा कसा रडतोय. डुग्या ऐ, त्याचं मन नाही मला बी घेऊन चला असं. आणि आता रोबीला इथे मम्मीकडे सोडून आम्ही घरून आहे ना आमची पेटपूजा वगैरे करून निघालो होतो. मग आता आम्ही ना घरून तर अंबनेरपर्यंत आहे ना गाडीवर जातोय. मग आता गाडीची बी पेटपूजा करून घेतोय, कारण आम्हाला अंबनेरवरून ट्रेन आहे. आता आम्ही इथे अंबनेरमध्ये एंट्री करतोय. आम्ही ना अंबनेरला तर येऊन गेलोय, पण इथल्या स्टेशनवर आहे ना गाडी पार्किंग करायची सोय नाही आहे. तर बाहेर आहे ना एका ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग करणार आहे. आता तिथे मिस्टर विचारायला गेलेले. आता आहे ना रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आम्ही. इथं तिकीट वगैरे काढून घेऊ. आणि ट्रेन आहे ना 4 सव्वा 4ला आहे आमची इथून. आम्हाला आता स्टेशनवरून 1 तास झालाय. आमची गाडी काही अजून आलेली नाही आहे. बसले आम्ही वाट बघत. एक गाडी गेली आता, त्याच्यानंतरून आमची 4:32चा टाइम दिला होता. आता 4 वाजून 31 मिनिटं झालेले. बघू आता केव्हा आहे. आम्ही आता ट्रेनमध्ये बसून गेलो आहे आणि आम्हाला इथे सीट बी भेटलेली आहे. रेल्वे तर फार फुल आहे. मिस्टर समोर बसले. आमच्या सोबत गौरी बी. आम्ही ना अंबनेरवरूनच तिकीट काढून घेतली डायरेक्ट वाशिमवरून आम्हाला पुढे जायचं आहे. एका जणाचे 135 रुपये तिकीट आहे इथे. तर आम्ही 3 जण आहेत. ट्रेन नंबर आहे पहा. आणि ही ट्रेन हप्त्यात एकच राहते, फक्त रविवारी. लुटमारे हे पाकिट आपण बाहेर गेला गेलो तर 5-5 रुपयाला भेटता. आणि या ठिकाणी पाकिट घेतलं 20 रुपयाला पाकिट आहे. बघा तुम्ही, कंपनी बी डुप्लिकेट आहे. नाही पिकाची नाव ऐकलं कधी तुम्ही कुठं तरी खाता आहे बघा हे. आता गाडी भुसावळला थांबली थोड्या वेळ. साक्षी आता आहे ना मलकापूर स्टेशन आलेलं आहे आणि इथे ना आम्ही थोडं बाहेर बी उतरून गेलेलो आहे. मी मिस्टर आणि गौरी गाडीत बसून आहे सीट सांभाळायला. बोल ना. वाशिम स्टेशनवर येऊन गेलेलो आहे. आता इथे रूम बघू, इकडे हो जसं सकाळी ही गाडी होती बघा. आम्ही या गाडीत आलो. तुम्हाला बी कोणाला यायचं असेल हे बघा ही गाडी. आम्ही ना रात्री ना 12 ते 12:15च्या दरम्यान आलो होतो. आणि टाईमवर आम्हाला रूम बी येऊन गेली होती. मग आम्ही बसस्टँड रेल्वे स्टेशनवरून बसस्टँडकडे आलो. तर रात्री इथेच हॉटेलला जेवण बिवण केलं आणि इथेच रूमवर थांबलो होतो. मग आणि ना आता रेडी बी होऊन गेलो आहे सगळे. आता आम्ही मावळ जायला निघणार आहे. सगळ्यात मेन तर आमचा कंगवा बी घरी राहून गेला आहे. कंगव्याची आठवण पडली. आता बघू बाहेर कुठे भेटला का तिथे घेऊ. आणि तिथे गेल्यावर आता आम्ही वाशिमवरून माऊरला जाणार आहे बसने. चलो मग बघू पुढे आता प्रवास. आम्ही आता बस स्टँडकडे जाण्यासाठी निघालो आहे. तुम्हाला दाखवतो मी वाशिम गाव कसं आहे. काही एवढं डेव्हलप नाही आहे. ऐकलं होतं की वाशिम आहे बुवा आहे, पण एवढं काही डेव्हलप नाही आहे बघा. पहिले
आलो इथं नाश्ता करण्यासाठी सकाळी कारण काय रात्री बरोबर जेवण भेटलं नाही त्याच्यामुळं आलो हॉटेलला इथं बस स्टँडच्या बाजूला हॉटेल इथं तिथं 8 वाजले आता 8:30-9 वाजेला गाडी म्हणे चला म्हटलं पहिले नाश्ता करून घेऊ 8 वाजले आता सकाळी आम्ही आता पहिले इथे थोडंसं खाऊन घेतो कारण की मला बसचा त्रास होतो मिस्टर आता तर माझ्या पैसे आपल्या इकडं कसं चटणी भेटते बघा गोड चटणी ते भेटते इथं ना बटाटे कशी भाजी ती वटाण्याची हरभऱ्याचा रस्सा आहे इकडं कसं गोड चटणी भेटते तर आम्ही ऑर्डर केलं होतं ते ऑर्डर येऊन गेली आता ऑर्डर केलं होतं रस्सा पोळी घेऊन गेले इथं मला तर आपल्या धुळ्याची नाश्त्याची भाजी तर कुठेच आवडत नाही आपल्या धुळ्यामध्ये बरं आहे सगळ्या गोष्टी नाश्ता वगैरे बसून गेलो आम्ही आता पुसदच्या घाटामध्ये आलेलो आहे पुसदचा घाट आहे गर्दी आहे गाडीमध्ये बरोबर मी वाशिम वरून पुसद पर्यंत आलो होतो आता पुसद वरून आहे ना वापस आम्हाला माहूर बस भेटलेली मिस्टरांना ना त्रास होतो मिस्टर पूर्ण पॅकून बसले आता आम्ही माहूरमध्ये घालून गेलो आहे माहूरगडाला बसने उतरून गेलो आता चाललो आहे ॲक्ट रिक्षामध्ये चाललो आहे आम्ही आता आम्ही ना वरच्या साईडला येऊन गेलेलो आहे दर्शन घ्यायला आता जाऊ इथून आता काय ओटी बिटी घ्यायची ते घेऊ मग पायऱ्या चालू होतील वरती जायसाठी देव इथं वरती मंदिर आहे रे रेणुका देवीचं तिथं आता आम्ही ओटी करून गेलो समोर माहूर किल्ला आहे किंवा वरती किल्ला इथं आता साक्षी साडी घेते देवीसाठी ओटी भरायला इथं आता लाईन लावतो आम्ही दर्शनासाठी आज पौर्णिमेची भरपूर गर्दी येत आहे बघ पौर्णिमा ना आज ना अचानक यायचा प्लॅन झाला आणि ना आम्ही आलो आणि आज नेमकी पौर्णिमा की आणि पौर्णिमेची गर्दी देखील आहे मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर मंदिरामध्ये व्हिडिओ व फोटो काढण्यात मनाई आहे, पण मंदिराच्या आतमध्ये जेवढं क्लिप घेता आली तेवढी घेतली. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व त्यानंतर
महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि नंतर समोर असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो. तर तिथे बाहेर काही पूजाविधी चालू होती, ती पूजा बघितली. मग नंतर मातेचं दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन काही थोडेसे फोटो वगैरे काढले. आणि आई रेणुका मातेच्या मंदिराच्या आजूबाजू मस्त असे डोंगर होते आणि घाटाचा रस्ता आणि समोर मौर किल्ला देखील होता. आणि पौर्णिमा असल्यामुळे बाहेर पूजाविधी चालू होती. तिथले हे काहीतरी होमच्या ठिकाणचे व्हिडिओ आहे. आणि मंदिराच्या इथे माकड बी खूप होते, खूप इकडून तिकडून उड्या मारत होते त्या ते. ठिकाणी आणि इथे अशी बी सोय केली म्हणजे वृद्ध लोकांसाठी. आणि इथे मी ना मुकुट आणते बघत होती कळसासाठी, पण तिथे रेट मला काही रिजनेबल वाटला नाही एवढा, म्हणून मी काही घेतलं नाही. आणि इथून देवीचा छोटासा असा फोटो घेतला एक घरासाठी आपल्या देवाऱ्यात ठेवायला. आम्ही ना आता वाशिमच्या स्टेशनवर येऊन बसलोय आणि ना इथून आम्हाला आहे ना अक्कलकोट जायचं आहे. आता अक्कलकोट नाही, सॉरी शेगाव जायचं आहे. गेल्या 2 तासापासून वाट बघतोय, पण गाडी ना 10 मिनटं अर्धा तास लेटच होते. आता गाडी आली का इथून आम्ही अकोला जाऊ, अकोल्यावरून पुढे शेगाव जाऊ. माझ्या तोंडात नाही अक्कलकोटच येत आहे का बघ, काय माहिती. यांना इतके उमेट झाले ना, एकदम गळून गेलेले ते. आता अशा बसले बघा आले. आणि बोललो होती गौरी कवा माझी आटी मी युका म्हणे तुमच्यावाली म्हणे, तिला बी घेऊन घेतलं. तिला बी दाखवून तिला प्रवास कसा असतो. मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं ये मजाक हो रहा है. गौरी बॅगा सांभाळ, जामून गेली. बॅगा सांभाळत ती चार्जिंग बी संपून गेली मोबाईलची. दिवसभर मोबाईल खेळायला नाही. भेटलाय तिला आज. चार्जिंग संपून गेली ना, आमचं चार्जर कनेक्ट नाही होते तिच्या फोनला. नका नाव हो असं करू. दाखवून देतो शेअर, दाखवून दे सगळ्यांना. दाखव गौरी, दाखव. ती लाजते बघा ती, एवढी नको लाजू. व्हिडिओ ना खूप जास्त मोठा होईल म्हणून मी ना हा व्हिडिओ इथं स्टॉप करून देते आणि ना याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला आहे ना नंतर टाकते. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.